हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद पदभरतीच्या उर्वरित संवर्गाच्या परीक्षांचे वेळापत्रक कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते, ज्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक अशा महत्त्वाच्या संवर्गांची पदे आहेत। त्याचप्रमाणे इतर सरळ सेवा पदभरतीचा निकाल कधीपर्यंत लागण्याची शक्यता आहे, याबाबत अत्यंत महत्त्वाची एक नवीन आर्टिकल प्रदर्शित करण्यात आलेला आहे, ज्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकता जाहिरातींचे खैरात, मग निकालाचे काय। बऱ्याच सरळ सेवेच्या परीक्षांच्या जाहिराती निघत आहेत आणि जाहिराती झाल्यानंतर काही पदभरतीच्या परीक्षा सुद्धा कंडक्ट करण्यात आलेल्या आहेत। तरी सुद्धा बऱ्याच पदभरतींचे निकाल जे आहेत ते अजूनही लागलेले नाही, ज्यामध्ये तलाठी पदभरती असो किंवा वनरक्षक पदभरती असो, अशा महत्त्वाच्या सरळ सेवेच्या पदभरतींचे निकाल हे अजूनही लागलेले नसल्याकारणामुळे बऱ्याच परीक्षार्थ्यांना नैराश्य येत आहे। अनेक विभागांची परीक्षा होऊन 3 ते 4 महिने झाले, मात्र निकाल हा गुलदस्त्यातच आहे। पेपर फुटी आणि नकला करणारे, त्यांना मदत करणाऱ्या गुन्हेगारांवर नवीन कायद्याची गरज आहे। आधीच महागाई आणि बेरोजगारीने होरपळून गेलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना सरळ सेवा परीक्षेच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फीज आणि प्रवास खर्च हा न परवडणारे असताना देखील नोकरीच्या आशेपोटी शासनावर विश्वास ठेवून फॉर्म भरत आहेत। अनेक विभागांची परीक्षा होऊन 3 ते 4 महिने उलटूनही अजून निकाल लावण्यात आलेला नाही। यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार संभ्रमात आहेत। तरी परीक्षा झालेल्या विभागांचे निकाल लवकरात लवकर लावण्याची विनंती युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली आहे। राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकर भरतीसाठी अनेक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत, मात्र येथील युवा हे आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकारने नोकर भरती परीक्षेचे शुल्क कमी करावे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात होणारी ही 75,000ची मेगा भरतीसाठी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन सुद्धा करण्यात आलेले आहे। जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, अर्थ, सांख्यिकी, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर विभागाच्या परीक्षा होऊनही निकाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे। जुनेच निकाल लावले नसून नवीन जाहिरातींची खैरात राज्य शासनाकडून करण्यात येत आहे। पेपर फुटी आणि नकला करणारे, त्यांना मदत करणाऱ्या गुन्हेगारांवर नवीन कायदा करण्यात यावे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। काही विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील आहेत। साधारणतः एका विभागातील फॉर्मचा संपूर्ण खर्च 2 ते 3 हजार रुपये येत आहे। असे हजारो विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत की ते सर्व नियोजन करू शकतील। या सर्वस्वी जबाबदार कोण? सर्व बेरोजगार आहेत आणि एवढा पैसा कुठून मिळेल? सुशिक्षित बेरोजगारांच्या नवीन समस्येला असे प्रश्न वाचा फोडत आहेत। सध्या जलसंपदा विभागाची परीक्षा चालू असून आदिवासी विकास विभाग, MIDC, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क आणि इतर विभागाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत। तर नवीन जाहिरातीमध्ये कारागृह विभाग, नागपूर वैद्यकीय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महावितरण, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे गड्ड पदाची जाहिरात आणि इतर विभागाच्या जाहिराती आल्या आहेत। तरी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निकाल लावण्याची अत्यंत गरज आहे। महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा हा उद्देश समोर ठेवून आपण करत असलेली मेगा भरती हे अत्यंत प्रशंसनीय आणि सर्वांसाठी आनंददायक आहे। याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। तरी आपणास राज्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांच्या वतीने आपणास विनम्रपूर्वक विनंती करण्यात येते की कृपया करून परीक्षेसाठी लागणारा शुल्क हे कमी करण्यात यावे आणि जेणेकरून प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांना त्याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना आणि गरिबांना फॉर्म भरण्यासाठी एक प्रकारचा आर्थिक आधार मिळेल। तरी लवकरात लवकर झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची विनंती संपूर्ण महाराष्ट्रातील परीक्षार्थीच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली आहे। त्याचबरोबरच जिल्हा परिषदेचे वेळापत्रक पण लवकरात लवकर जाहीर करण्याची विनंती पण यामध्ये करण्यात आली आहे। तर गाइस, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे आहेत। यांनी ही संपूर्ण बाब जी आहे ही शासनासमोर ठेवण्याचे कार्य केलेले आहे। यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने नोकर भरतीमध्ये शुल्क आकारण्यात येत आहे हा कमी करण्यासाठीचा प्रश्नसुद्धा मांडलेला आहे, कारण की बरेच परीक्षार्थी हे गरीब असून त्यांच्याकडे एवढा जास्त शुल्क परीक्षांसाठीच्या फीससाठी देणे परवडणारे नसते। त्यामुळे ज्या पद्धतीने परीक्षेचा शुल्क जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे त्यामध्ये काही ना काहीतरी कमी करण्यात यावी, जेणेकरून गरीब मुलांना सुद्धा यामध्ये संधी मिळेल।
त्याचबरोबरच ज्या परीक्षा झालेल्या आहेत, ज्यामध्ये तलाठी पदभरती, वनरक्षक पदभरती अशा महत्त्वाच्या पदभरतीचे जे निकाल आहे ते मार्गी लावण्यात यावे, जेणेकरून ज्या परीक्षार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना पुन्हा एक वेळा नवीन परीक्षेला बसण्याची गरज भासणार नाही आणि अशाच पद्धतीने पुढील जे काही उर्वरित परीक्षार्थी असतील त्यांना सुद्धा नव्याने संधी मिळू शकणार आहे। त्याच पद्धतीने ज्या जिल्हा परिषदेच्या परीक्षांचे वेळापत्रक अजूनही प्रसिद्ध झालेले नाही, ज्यामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक अशा महत्त्वाच्या संवर्गांची पदे आहेत, तर त्यांचे सुद्धा वेळापत्रक लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याची विनंती डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेली आहे। तर आता या आर्टिकलनंतर पुढील काय निर्णय घेण्यात येतील त्यावर सर्वांचे लक्ष लागून आहे। जेव्हा केव्हा आपल्या जिल्हा परिषद पदभरतीच्या उर्वरित संवर्गाचे वेळापत्रक प्रसिद्ध होईल तेव्हा मी सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफाय करणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचप्रमाणे गाईज आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की 9 तारखेला आपली जे काही पेसा भरती संदर्भातील केस आहे त्याची सुनावणी होणार आहे। त्यानंतर जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात येईल त्यामुळे आपले जे काही उर्वरित संवर्गांच्या परीक्षा आहे त्यांचा सुद्धा मार्ग मोकळा होणार आहे आणि जे काही तलाठी पदभरती आणि वनरक्षक पदभरतीचा निकाल हा तात्पुरता स्थगित ठेवण्यात आलेला आहे, तर त्यावर सुद्धा काही ना काही तोडगा काढण्यात येईल। तर आता काहीच दिवस राहिलेले आहे, त्यानंतर लगेचच सुनावणी झाल्यानंतर आपल्याला त्याबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स मिळणार आहेत। जेव्हा केव्हा त्याविषयीचे कुठलेही अपडेट समोर येतील ते तुम्हाला चॅनलद्वारे नक्कीच नोटिफाय करण्यात येतील, म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाईज ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपण सर्व परीक्षार्थ्यांसाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत, परीक्षासुद्धा दिलेल्या आहेत आणि काही परीक्षांचे निकालाची सुद्धा आपण वाट पाहत आहोत। तर अशा सर्व परीक्षार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची माहिती समोर आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। तर आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। Thank you all.